मन मंदिरा गजर भक्तीचा. तुम्ही का तयारी करायची? चला ठीक आहे, आता 60 65 70 आलोय, आता केव्हा तरी ॲक्सेप्ट करा की काय त्याच्यात आहे, काय त्याच्यात काय आमकन तमकं असं काही होत नाही. आमकं म्हटलं म्हणजे जातं, जात बीत काही नाही, तसं जायच्या टायमालाच जातं. काय म्हटलं मी? म्हणजे 70-80 वर्षांनी खांब बदलतात तसे हेही काम. मग उभा राहिला आहे, मग दुसरा ठोकून बघतो, ठाक ठाक, नाही हो चांगला मजबूत आहे. हा हे सडलं. हो काय झालं कोणाला माहीत. आमच्याबरोबर जन्माला आला, माझ्या पुढे 1 महिन्याच्या अगोदर जन्माला आला. काय नाही, पण गेलो. माझं बोलणं कळलं का? मी म्हटलं गेलं नाही, त्या खांबातली शक्ती संपली, चैतन्य कमी झालं. ज्याच्यात आहे ते पक्का राहतं, नाही ते जमतं. काय मला एक गोष्ट सध्या रोज ऐकावी लागते. माणूस तुमचं वय 76 आणि अजून आवाज चांगला, अजून ठणठणीत. अरे बाबा, बाबा महाराजाचा आवाज असेल तो केव्हाच संपला असता. देवाला मला तुम्हाला ऐकवायचं म्हणून तो कायम ठेवला आहे, नाही तर कशाचा राहतो काय? कशाचा आवाज आणि कशाची शक्ती? या आवाजाने हजारो प्रवचनं केली, किती केली माझी मलाच माहिती नाहीत. तरी माईक पुढे बसलं की आवाज तयार राहतो. देवाने एकदा मला प्रचिती करून दिली. वारीच्या रस्त्याने पूर्वी चालत वारी करायचो आम्ही, 80च्या पूर्वी. त्याच्यानंतर हार्ट अटॅक आला आणि मग चालणं कमी झालं. मग रस्त्याचा तो धूर गळ्यात जायचा. पंढरपूरला गेलो, मला माझ्या घशातून एक शब्द फुटेना. आणि सकाळी एकादशीचं कीर्तन, तेव्हा मठात कीर्तन होत असे, मला आवाजसुद्धा फुटत नव्हता. तरी म्हटलं जाऊ दे आता, काय असेल ते असेल. सगळी मंडळी म्हणाली काय करता? काय नाही करत, आता बसतो म्हटलं. आणि तुम्हाला सांगू, तिथे बसलो आणि हळूहळू सुंदर ध्यानपर्यंत जरा नीटनेटकं झालं. सुंदर ते ध्यान उभे विठे, आणि पुढे सांगायच्यापर्यंत नीटनेटकं झालं. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान काय म्हणताय? माझं बोलणं कळलं का? इथपर्यंत तो आवाज सुरू झाला. मग वाढवलं नाही. म्हटलं देव म्हणला नेम चुकू नको, अर्धा तासापेक्षा जास्ती करू नको. दुपारी आणखीन सुटलं. म्हणजे कळलं का? आवाज बंद काय व्हायचं हे मला परफेक्ट माहिती आहे. काय बरोबर माहिती आहे. आणि 76 वर्ष रोज करतोय तरी चालू आहे. चालू नाही, चालू ठेवायचं आहे. आम्ही करतो नाही, प्रभूला आमच्याकडून करून घ्यायचं आहे. हे बघा, लक्षात ठेवा, आम्ही करतच नाही, प्रभूला आमच्याकडून करून घ्यायचं आहे. आणि जिथपर्यंत करून घ्यायचं आहे तिथपर्यंत तुमचा आवाज कुणीही बंद करू शकत. कोणी म्हणाले तुमच्या आवाजाला दृष्ट लागेल. मी म्हटलं दृष्ट कोणाचीच लागत नाही. कशाची दृष्ट लागते आम्हाला? कशाची दृष्ट लागते? अशी दृष्ट काही लागत नाही. त्याला जिथपर्यंत मनात आलं तिथपर्यंत कोणाची दृष्ट लागत नाही. आणि त्याच्या मनात आल्यानंतर सगळ्यांनी अगदी चपलीने दृष्ट काढली. माहिती आहे की नाही मराठीमध्ये ते चप्पल म्हटली ना, तसं नाही, ते खेटराने दृष्ट काढा काय म्हणाय. मग लिंबानी काढली, खेटरानी काढली, ते मीठ ओळून टाकलं, मोहऱ्या टाकल्या, लाल मिरच्या टाकल्या. बघा जळल्या, वास काही नाही आलं, दृष्ट सगळी जळून गेली. माझी काढतात की बरेच, एक नाही भरपूर. महाराज तुम्हाला काढा, तुम्हाला बरं वाटतं ना. मग ते सांगते बघा मी महाराजांची दृष्ट काढली, महाराजांना बरं वाटलं. असं सगळ्याचीच काढ, तुझ्या नवऱ्याची काढून घे म्हणजे बरं होईल. कोणाच्या दृष्ट काढल्याने काही नसतं, ज्याची त्याची भावना आपण जतन करत असतो.
पांडुरंगाने एकदा तुमची दृष्ट काढल्यानंतर जगतामध्ये कोणाची दृष्ट लागायचं काही कारण नाही आहे. दृष्ट लागायचं कारण नाही आहे. जसं आई अशी काळी तीट लावते आणि त्याही काळं तीट लावल्यानंतर माणसांचं लक्ष त्या काळ्या तिटीवर जातं, बाळाच्या गोंडसपणावर जात नाही. तसं प्रभूचे हे अलौकिक, तिथे प्रत्येक आहे, प्रतिती काय, सगळे एकरूप आहे. एकरूपतेची प्रतिती येणं हाच अमृत अनुभव. मुलगी अगदी डिट्टो आपल्या आईसारखी दिसते. वयात आल्यानंतर कशी दिसते? अगदी आपल्या आईसारखी दिसते. मग कोणाला वाटतं, अहो तुम्ही कोण, तुम्ही कोण, असं असं. अहो म्हणजे तुम्ही मुलगी त्यांची, अहो ओळखलं नाही, मला वाटलं त्याच. म्हणजे काय? प्रतीच ती, प्रतीच ती. म्हणजे मुलीमधून आई जशी प्रतीत होते तसं सर्व सृष्टीमधून परमात्माच प्रतीत होतो. प्रतीच ती, म्हणजे प्रतीती नाही, प्रतीच ती, दुसरी तीच. कारण का? इथून तिथून दुसरं कोणी शिल्लकच राहिलं नाही. इथून या तेथवरी नसे सत्ता आणि कांची. सुंदर लिहितात. पाहता प्रत्ययाची सोय प्रतिती प्रत्यो आहे, म्हणून पोटी रिगोनी पाय राहिली प्रतिती. म्हणून पोटात पाय घेऊन गप्प बसली. पोटात पाय घेऊन कळलं की नाही? थंडीच्या दिवसात आलं का लक्षात? थंडीच्या दिवसात आपण काय करतो? असे पाय पोटाजवळ घेतो, रजई घेतो आणि असं निसतो. पाय कुठे घ्यायचे? पोटात. हा पोटात म्हणजे सगळी आता हालचाल करण्याची प्रक्रिया बंद झाली. तसं प्रतिती आपले पाय असे घेतले आणि गप्प बसली. येथे विचारू असार झाला, जै विचारणा मुकाला, तो विचारू ही परी बोला भागो नाही. जेवी महाशूर जो कोणी आपण वेचोनी. निरनिळ्या दृष्टांत आहेत, निरनिळ्या सुंदर ओव्या आहेत. महाराज सुंदर लिहितात, आवडीने प्रेमाने. नाना नाशोनी साधूनी आपुले बोध बोधला आला जिन्नला. नुसधे घोटाळ अनुभवे वीण. आहे कसा आहे तोच त्या रूपाने नटलेला आहे. कुठे गेली होई? ऐसे निर्धारेसी विचारू निमोनी झाला साचारू. स्वामीच्या संकुटू शिरू सुबटा जैसा. महाराज म्हणाले कसं घडलं? जेवी महाशूर जो कोणी आपण वेचून रणांगणी, आपणासी सुभटत्वे आणि जना माझी. स्वामीच्या रक्षणाकरता एक त्यांचा अंगरक्षक असतो आणि युद्धामध्ये स्वामीचं रक्षण करता 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 तो काय करतो? आपलं बलिदान देतो. म्हणजे स्वामीशी एकरूप होऊन जातो. काय? तिथे तो अंगरक्षक आहे, संपून जातं. स्वामीच्या मृत्यू संकटी आपण येऊनी मृत्यूपाठी. मग वाणी जो ओटी भला भला म्हणोनी, तेवी जेणे विचारे अंगे विचारू विरे, नसो निसरला असारे सारपण जयाचे. मुळी आसारची नाही यागली सारणे काही. आसार असेल तर सार प्रगट करा. या जगतामध्ये आसार काहीच नाही, सर्व सार परमात्मा आहे. नाही का? सार आणि आसार काय? तुम्हाला एक माहिती आहे, शब्द वापरतो. आता सारभूत बोला. काय? मग आज काय संध्याकाळी जेवायला करताय? कोकमाचं सार करा, चिंचेचं सार करा. म्हणजे काय? चिंच अशी कोळून चोथा टाकून द्यायचं आणि राहिलेला अर्क म्हणजे सार. कोकम भिजत घालायचे, असे चोथा टाकून द्यायचं, राहिलेलं म्हणजे सार. सार म्हणजे इसेन्स. इथे त्यांना काय म्हणायचं आहे? अरे म्हणले चोथा असू दे नाही तर सार असू दे, शेवटी त्याच्यात कोकम आहेच ना. चोथा टाकला आणि वास घेतल्यानंतर म्हणणार आहे का कोकमाच्या चोथ्याला हे चिंचेचा चोथा आहे म्हणून? काय? अहो कोकमाचाच आहे. म्हणजे चोथा टाकला तरी कोकम संपलं नाही. माझं बोलणं कळलं? तरी सार म्हटलं आणि आसार म्हटलं तरी, आसार म्हटलं तरी ईश्वराचं अस्तित्व संपलेलं. काय? दुधाचं विरजण लावलं,
दही झालं, त्याचं ताक झालं, त्याचं लोणी झालं, त्याचं तूप झालं, पण मुळातलं दूध संपलं का? दूध संपलं का? संपेल कसं? दुधाशिवाय जर पुढची प्रक्रियाच नाही तर संपेल कसं? नाही का? मूळ होतं म्हणून कोळलं, तेच नसेल तर कोळ कशाचं? काय तसं आसार म्हणताय आणि सार म्हणताय, पण आसार आणि सार असं बाजूला कुठे काढता? आहे ते तेच आहे ना. त्याला एक गंमत सांगतो. आता आपण जिवंत आहोत, बरोबर आहे ना, लौकिक जगतातून. म्हणजे आता आपल्या चैतन्य आहे आणि एकदा गेलं की माणसं म्हणतात आता काही नाही, आटपलं. जगताच्या दृष्टिकोनातून तुम्ही मेला, पण त्या मड्यामध्ये सुद्धा काहीतरी आहेच की. काही नाही कसं म्हणता? हां, जे मृतप्राय आहे त्याच्यातून काहीच होऊ नये. अहो, ते मृतप्राय आहे ना, त्याला सुद्धा किडे फुटतात. नाही कळलं तुम्हाला? जे मेलेलं आहे त्याच्यातून किडा कसा जन्माला आला? जे मेलेलं आहे त्यातून चैतन्य कसं निर्माण झालं? नीट लक्षात ठेवा. तसंच एका अंगाने मेलं, पण तसं मेलं नाही, त्याच्या ठिकाणी सुद्धा चैतन्य आहे. अजून सांगू का? प्रक्रिया एक 4 तासात ते फुगावं लागतं. असं फुगतं. ते म्हणले असं होतं, फुगलं कसं? ते म्हणले आता काय, हवा गेली आतमध्ये. मग हवेमध्ये तोच आहे, कृतीमध्ये तोच आहे. लक्षात ठेवा, तुमच्या दृष्टिकोनातून संपलं, पण तसं संपलं कोणत्याही अवस्थेमध्ये चैतन्य सत्ता. म्हणून आसार म्हणायची गरज. एका अंगाने मेलं पण दुसऱ्या अंगाने जिवंत झालं. माझं बोलणं कळलं? एका अंगाने मेलं, पण जेव्हा त्याच्यातून हे आपल्याला केव्हा पाहायला मिळतं? ते म्हणाल काय दृष्टांत सांगताय? नाही कळलं तर तुम्हाला कसं कळेल? उंदीर कबूतर मेलं की नाही तुमच्या घरात? काय वेळेला चटकन कळतं आणि काय वेळेला कळत नाही. इतकं वेळानं कळतं की वास कळतं, इतकं कुसतं की त्याच्यावरून असे पांढरे पांढरे किडे बाहेर पडतात. काय वा किडे झाले, काय वा किडे झाले. मी म्हटलं उंदीर मेला आणि हे कसं निघालं? लक्षात आलं की नाही? त्याच्या ठिकाणी सुद्धा चैतन्य आहे. कसं नाही म्हणता? जे निर्माण होतं, जी कीड निर्माण होते, त्या किड्याला सुद्धा कोणीतरी जन्म दिला ना. जन्म देणारं, प्रगट करणारं चैतन्य तिथे आहे. म्हणून आसार काही नाही, तुमच्या दृष्टिकोनातून आसार आहे. प्लॅस्टिकची पिशवी तुम्हाला उपयोगी नाही म्हणून तुम्ही फेकून दिली, त्याच्यावर लाखो पोरं जगतायत. हे माहिती आहे का तुम्हाला? ती पोरं काय कचरा धुंडतात आणि ते प्लास्टिकची पिशव्या जमा करतात. पोटाचा उद्योग आहे त्यांचा. आणि एरिया वाटलेला आहे त्यांना. त्या हद्दीतलं पोर इथे येणार नाही. मग जेवढे कचरा डेपो आहे तेवढे त्याच्या ताब्यात. मग ते येतं असा कचरा बाजूला करतं, काहीतरी नाणं बिणं मिळालं तर घालतं, बाजूला ठेवतं. मग त्या प्लॅस्टिकच्या पिशव्या बाजूला काढतं, कागद बाजूला काढतं. मग त्याचे ढीग एका ठिकाणी गोळा करतात, त्याचे त्यांना पैसे मिळतात. मी म्हटलं तुम्ही कचरा, एका माणसाला मी विचारलं, म्हटलं तू जगतोस कशावर? काही नाही म्हटलं, महाराज तुम्ही कचरा टाकता त्याच्यावर. प्लॅस्टिकच्या पिशव्या सगळ्या आम्ही गोळा करतो, त्या पुणे मूळ कारखान्याला जातात, तिथे आटवतात, त्याची पुन्हा प्लॅस्टिक तयार होतं. कळलं? कागदातून पुन्हा कागद तयार होतो, पुन्हा कागद रद्दी होतो, पुन्हा तयार होतो. उपजेते नासे, नासेली येते पुनरुपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ही लाईफ सायकल आहे, लाईफ सायकल आहे. म्हणून आसार काही नाही. या जगामध्ये आसारी कशाला म्हणत नाहीत. म्हणून सगळं जे आहे ते सारभूत आहे. मन मंदिरा गजर भक्तीचा.